पलूसमध्ये भाजपची सत्ता येणार ही काळ्या दगडावरील रेघ. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख. निकाल पुढे गेल्याने विरोधक आता ईव्हीएम मशीनच्या नावाने टीका करणार. पलूसच्या जनतेने आता सत्ता परिवर्तन करण्याचे ठरवले असून भाजपशिवाय पलूसचा विकास होणार नाही हे मतदाराने जाणले आहे. त्यामुळे पलूसमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होत असून सत्ता परिवर्तन करायचा असा ठाम निर्णय पलूसच्या जनतेने घेतला आहे, असा विश्वास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला. पृथ्वीराज बाबा पुढे म्हणाले की नगर परिषदेचा निकाल जो पुढे गेलेला आहे तो पुढे जायला नाही पाहिजे होता, परंतु खंडपीठाचा आदेश हा मानावा लागतो. परंतु आता आमचे विरोधक भाजपवर टीका करत आहेत की हा निकाल पुढे घालवण्यात भाजपचा हात आहे, परंतु आम्हाला त्याची गरज नाही, कारण आमचा विजय निश्चित होणार ही काळ्या दगडावरील रेष आहे, असे ते शेवटी म्हणाले. पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी पलूसमधील प्रत्येक प्रभागावर जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन सर्वांना निर्भीडपणे मतदान करावे असे त्यांनी आवाहन केले. यावेळी युवा नेते सागर नलोडे, पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, पलूस शहराध्यक्ष रामानंद पाटील, तानाजी जाधव आदी उपस्थित होते. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस. सगळ्या बूथना भेटी दिल्या आणि भारतीय जनता पार्टीला अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार निवडून आले जमा आहेत, तिथे काही अडचण नाही. फक्त खालची आमची लोक 15 येत आहेत, 16 येत आहेत, 18 येत आहेत, हे अजून सांगता येत नाही. पण आमचे 15च्या वर सगळे नगरसेवक निवडून येतील आणि विजय हा भारतीय जनता पार्टीचा नक्की आहे. आणि लोकांना भारतीय जनता पार्टी असल्याशिवाय विकास होणार नाही हे सगळ्या पलूसच्या जनतेला माहिती आहे. त्यानंतर आज जो निकाल पुढे गेलाय तो खरं तर निकाल पुढे जायला नको होता आणि हा निकाल आता शेवटी खंडपीठात दिलेला आदेश आहे. कोर्टाचा आदेश आपल्याला सगळ्यांना मानावा लागतो आणि त्या आदेशाचा आदर सगळ्यांना करावा लागतो. परंतु एक 15-20 दिवस आता सगळ्यांना ती उत्सुकता राहणार आणि काही मंडळी म्हणतायत की भारतीय जनता पार्टीनेच हे केले. अरे आम्हाला काय करायची गरज आहे? आमचा आता काळ्या दगडावरची रेघ आहे, तर या ठिकाणी निवडून आमची सत्ता येणार नाही, सत्ता येणार आहे. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली की ईव्हीएम घोटाळा काढायचा आणि कर्नाटकमध्ये आमची सत्ता आली नाही, तिथे ईव्हीएम घोटाळ्याबद्दल कोण बोलत नाही. आमचा विजय झाला की ईव्हीएम येते मध्ये. त्यामुळे आता पलूसला सुद्धा ईव्हीएम वर चर्चा होणारच आहे. त्यामुळं आमचा विजय नक्की आहे. ह्याचा अर्थ आता जी चर्चा चालू आहे त्याच्यात आमचा विजय नक्की आहे.